हातावरची मेहंदीही सुकली नव्हती आणि अवघ्या 6 दिवसात नववधूचा संसार कायमचा उद्ध्वस्त झाला. जळगावमधील ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. जळगाव शहरातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे 6 दिवस झाले असताना 21 वर्षीय वैशाली भाऊसाहेब पाटील यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. माहितीनुसार वैशाली या सोमवारी आपल्या काकांसोबत दुचाकीवरून माहेरी जात होत्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी महाराष्ट्र विद्यापीठासमोरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला भरधाव 4चाकी वाहनाने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वैशाली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैशाली यांचा विवाह 7 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. नव्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच या अपघाताने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात अश्रू आले. अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करा आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा.